काँग्रेसने केवळ जनतेला फुकट घेण्याची सवय लावली. आताही त्यांनी जनतेला देऊ केलेली मदत म्हणजे ती भीकच आहे. राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केलाय काँग्रेसवर घणाघात. गडहिंग्लजमध्ये अश्वमेध 2024 अंतर्गत प्रभाकर सूर्यवंशी यांनी घेतली मुलाखत. 70 वर्षाच्या काळात काँग्रेसने केवळ जनतेला फुकट घेण्याची सवय लावली. आता नव्या पिढीतील राहुल गांधी सुद्धा त्याच वाटेवरून घेऊन जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात त्यांनी जनतेला देऊ केलेली मदत म्हणजे ती भीकच आहे अशी टीका राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केली. प्रबोधन मंचच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज इथं सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित अश्वमेध 2024 अंतर्गत प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. प्रभाकर सूर्यवंशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. सुरुवातीस श्री तोरसेकर, श्री सूर्यवंशी, प्रकाश मुजुमदार आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. प्राध्यापक रमेश पाटील यांनी परिचय करून दिला. विविध प्रश्नांवर तोरसेकर म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील न होतील हा मुद्दा बाजूला ठेवूया, परंतु तेच पंतप्रधान असावेत ही देशातील जनतेचीच गरज बनली आहे. त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही म्हणून 28 पक्ष एकत्र आले, परंतु याविषयी केवळ चर्चाच केली. ध्येय साधण्यासाठी पुढे काय करणार हे मात्र त्यांनी ठरवलं नाही. सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत जागा वाटप पूर्ण करण्याचं ठरवूनही मतदानाचा दुसरा टप्पा संपला तरी सुद्धा जागा वाटपाचा विरोधकांमधील तिढा अजून कायम आहे. मोदींच्या विरोधात लढण्याची हिंमतच नाही हेच यामागचं मुख्य कारण आहे. पण भाऊ मला सांगा, या 10 वर्षात नेमकं काय बदललंय की त्या 10 वर्षातल्या कामगिरीकडे बघून जनतेनं पुन्हा एकदा मोदींना मतदान करावं? मोदींना मतदान करावं असं मी म्हणणार नाही, पण 10 वर्षात काय बदल झाला हा लक्षात घेण्यासारखा आहे की मोदींनी भारतीय समाजातला पुरुषार्थ जागवला. यश आपण करू शकतो. मला सांगा, जागतिक संकट होतं कोरोनाचं, कोविडचं. अशा वेळेला नॉर्मली मी म्हणजे अगदी माझ्या बालपणापासून इन्फ्लुएन्झाची साथ आली, प्लेग, मलेरिया या साथी यायच्या. आणि मग यासाठी सरकार काय करणार? आमचं सरकार परदेशातून संशोधन होऊन कुठची लस येईल, कुठचं इंजेक्शन येईल, कुठच्या गोळ्या येतील याची प्रतीक्षा करायची. मोदींनी या देशात 2 लसी तयार करून दाखवल्या. मोदी काय वैज्ञानिक नाही आहेत, शास्त्रज्ञ नाही आहेत, पण तो माणूस त्यांनी इथल्या शास्त्रज्ञांना हिंमत दिली आणि त्यांनी व्हॅक्सिनवर सिनेमा तुम्ही बघितला असेल, ते जे त्या सिरम इन्स्टिट्यूटचे जे प्रमुख होते त्या माणसाने ते करून दाखवलं. आणि या देशातल्या महिला शास्त्रज्ञांनी ती लस बनवली. पण हे कुठून झालं, कशामुळे झालं? तर यश आपल्या मागे या देशातली सगळ्यात ताकदवान व्यक्ती उभी आहे हा आत्मविश्वास होता. आणि त्यांनी ते नुसतं केलं नाही, जगातल्या छोट्या मोठ्या इतर 100 देशांना भारताने लस पुरवली. नॉर्मली काय होतं, कुठे तिकडे अमुक झाली, काय आफ्रिकेमध्ये कसलं कुपोषणाने मुलं मारत आहेत, मग त्यांना लस किंवा काय ते कोण पुरवणार? अमेरिका पुरवणार, रशिया देणार, जर्मनी देणार. यावेळेला तुम्ही बघितलं की तो कुठला पापुआ न्यू गिनीचा पंतप्रधान हा पायावर डोकं ठेवून मोदींना नमस्कार करतो. तो नरेंद्र मोदींना नमस्कार करत नव्हता, तो आम्हाला नमस्कार करत होता की तुम्ही एक समर्थ पुरुष तुमच्या देशात निर्माण केला. यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट अशी की तमिळनाडू आणि पंजाब या राज्यामध्ये भाजप स्वतःच्या बळावर लढतो आहे. नाही तर अण्णा DMKच्या बरोबर खरपटत होते, अकालीच्या बरोबर. यावेळेला पहिल्यांदा आणि बंगाल, पंजाब, तमिळनाडू यात धक्कादायक निकाल तुम्हाला ऐकायला मिळतो.